काय असं का बघतोय? कॉफी पिताना काय भारी दिसती राव तू. फक्त तुझ्याकडेच बघत राहावंच वाटते. काय मी पण विसरतो राव सारखं. गिफ्ट आणलं होतं हे बघ. एकदम भारीतलं गिफ्ट. कुठं गेला? लिपस्टिक. तुझ्या ओठांना ना लय भारी दिसेल ही शेड. घे लावून बघ ना. ए आपलं फक्त कॉफी प्यायचं ठरलं होतं. लिपस्टिक बिपस्टिक काही ठरलं नव्हतं. मला नको आहे काही. ऐक माझं, मी लावून देतो. हा तू बघ फक्त. हे बघ इकडे ना अगं मी लावून दाखवतो. लावून दाखवतो. ऐक माझं. हे बघ. सोड मला. ऐक. सोड मला. सोड. अगं छान दिसेल सांगतोय तर. एखादी मुलगी जेव्हा नाही म्हणते त्याचा अर्थ नाही असा असतो. हे कोण आहे रे तू? काय स्वतःला शहाणा समजतो काय? चल निघायचे तू. चल. आणि तुला कळत नाही. अभिमन्यू सर. काय मिसळलंस तिच्या कॉफीमध्ये? काय मिसळलंस तिच्या कॉफीमध्ये? मी कुठं काय मिसळलंय? तू जा तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर बसणार. काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन? तू काय करतोयस हे? इकडे इकडे. अभि अभि काहीतरी कॉफी तिच्या पावडर मिसळलीस. तिचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केलास तू. कुठे काय मिसळलंय? पावडर काय मिसळलंय मी तुला दाखवतो. हे बघ. नाही. अभि अभि हळू. अरे अभि. सर. ए थांब. सर सर पुढे. सर अभि प्लीज. अरे सर जाऊ दे त्याला. तुला माणसांची ओळख नाही. तो मुलगा तुला फसवत होता. तुला हळू. तुला कळत नाही. मी पाणी आणते. हो हे जे काही झालंय ना हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमच्यामुळे. तुम्हीच सांगितलं ना मला दंड भरायला. ते पण 5,000 रुपये. तुला दंड भरावाच लागेल. क्या? भरला मी दंड. ते पैसे जे मला घर भाड्यासाठी त्याला द्यायचे होते. नाही दिले मी. नाही दिले. दंड भरला ना. आणि मग त्या बदल्यात मला त्याच्यासोबत इकडे यावं लागलं. जाऊ द्या. तुम्हाला काय फरक पडणार आहे? असू दे. मी बघते माझं काय करायचं ते. गौरी थांब. तुम्ही काय करणार आहे? काय करणार आहे तुम्ही?
तुम्ही काही करू शकत नाही, कारण त्याला जो बदला घ्यायचा आहे ना, तो बदला तो घेणारच आहे. मला घरी जाऊ दे. नाही, घरी जाऊ देत मला. मी जायच्या आधी जर त्यांनी माझ्या घरातलं सगळं सामान बाहेर काढून टाकलं तर वडिलांना पॅनिक अटॅक माझ्या. जाऊ दे, जाऊ दे, तुम्हाला काही फरक पडणार नाही. माझं आहे ना, बघून घे. असू दे. थांब तन्वी, थांब तन्वी, थांब तन्वी. हलकेच साद आली, हलकीच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. ओठांवरी जरी रे, आतूर एक गाणे सारे जरी आहे तसे अगदी जुन्याप्रमाणे. तुम्ही तसे नव्याने, तुम्ही तसे नव्याने. माझं नाव गौरी आहे. गौरी. सावकाश बस. इथे बस. डॉक्टर, येस, काय होतंय? माझ्या कॉफीत टाकलं. हे काय कॉफीत काय टाकलं तुम्ही? खरं सांगा काय ते. तुमच्यासारख्या माणसांना मी चांगलीच ओळखते. आधी विचित्र वागायचं आणि मग अंगावर आलं की तुमचं नाव सांगा, मी पोलिसांनाच काय बोलवते. बोलताय डॉक्टर? मी काय सांगतो तुम्ही ऐकून घेणार आहात का? कोणीतरी हिच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलंय. मी कशाला करू? पकडलं गेल्यावर सगळे असंच म्हणतात. मला वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही खरं सांगताय ते. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? मी प्राध्यापक आहे मराठीचा हिच्या कॉलेजमध्ये. म्हणून काय झालं? नाव काय तुमचं? गौरी. गौरी पाचपुते. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बाजूने आहे. काय केलंय यांनी नक्की सांगा. कानाखाली. कानाखाली मारले तुम्ही का? अगं गौरी, त्यांना नीट सांग कोणी काय केलं ते. तुझ्या कॉफीमध्ये कोणी काय टाकलं त्यांचा गैरसमज होतोय. जॅकी माझा घर मालक, त्यांनी केलं. कळलं? ऐकलं? हा जॅकी काय फॅकी जो कोणी आहे हिचा घर मालक, त्यांनी हिच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं, त्याच्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे. आणि तुम्ही काय करत होतात? बघत बसला होतात? मी बघत बसलो होतो. अहो मला जर आधी हे माहिती असतं तर मी हे थांबवलं नसतं का? अगं गौरी, सांग ना तू. तुम्ही ओरडू नका तिच्यावर. काय नातं आहे तुमचं? वाटलंच मला. नातं सांगायची जर का लाज वाटते तर दुसरं लग्न करायचं कशाला? काय बोलताय डॉक्टर तुम्ही? अहो ती विद्यार्थिनी आहे माझी. हे प्रोफेसर आहेत आमच्या कॉलेजमध्ये. झालं? आणि नुसतं बघत बसलो नव्हतो मी. तो कोण जॅकी का फॅकी आहे ना, त्याला कान पडला आणि हाकलून दिला त्याला तिकडनं. व्हेरी सॉरी. मी त्यांना चेक करते, तुम्ही जरा बाहेर थांबाल का?
हा हॅलो दादा, अरे कुठेस तू? क्लासचे स्टुडंट आलेत सगळे. त्यांना घरी यायला सांग, आज क्लास होणार नाही. अरे दादा काय झालं? अरे तू क्लासला कधी सुट्टी देत नाहीस अशी. सगळं ठीक आहे ना? मी ठीक आहे. चल मी तुला नंतर करतो फोन. हा सांगतो आलं. बाय. ओके ओके ठीक आहे. येस डॉक्टर. आल्यापासून त्या ज्या पद्धतीने बोलतायत ते बघून कोणाचाही गैरसमज होईल म्हणूनच माझाही झाला. आय एम सॉरी. पण आय एम ग्लॅड तुम्ही एक स्टँड घेतलात, त्यांना इथे घेऊन आलात. कारण अशा केसेस खूप येतात आजकाल आणि अशा वेळेला मदत करायची सोडून लोकांचे फक्त मोबाईल्स बाहेर येतात. तुमच्यासारखी माणसं जगात अजूनही आहेत हे बघून बरं वाटलं. तिची तब्येत बरी आहे तब्येत आता त्यांची, पण गुंगी उतरायला थोडा वेळ लागेल. 1-2 तास तरी लागतील. तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल. ऑन अँड ऑफ लिंबू पाणी दिलं तर चालेल. तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमच्या फीज रिसेप्शनवर तुम्हाला सांगते. काय करतो? हिला आता 1-2 तास कुठे घेऊन जाऊ? हिच्या घरी नेलं तर बाबांना काय उत्तर देणार? कॅन्टीन? मी चाललो गौरीला शोधायला. माधवी, अहो मी नाही. ऐका तरी. अहो ऐका बरं, मी काय म्हणते ऐका. अगं माधवी, वाजले किती? अगं इतका वेळ कधी लागत नाही ग तिला. बरं वेळ लागला तर सांगते ती आपल्याला. मी फोन करतोय तो पण उचलत नाहीये ती. ही ना असं करते म्हणून काळजी वाटते का मला. बरं करून बघा एकदा शेवटचा फोन. शेवटचा फोन लावणार आहे. जर तिने आता उचललं नाही तर मी चाललो. लागला लागला लागला. गौरी हो सर. का थांबलोय आपण? गौरी किती उशीर झाला. गौरी गौरी अगं बोल. गौरी गौरी अगं बोल ना. अगं गौरी बोल ना. गौरी नाही, मी तिचे सर बोलतोय. मी तिला थांबून घेतलं एका कामासाठी. तिला वेळ लागेल यायला. अहो पण फोन का नाही उचलत आहे ती? फोन सायलेंटला होता. तिला कळलंच नाही. म्हणजे अजूनही तिच्या लक्षात नाही आलंय फोन वाजलेला. आणि चार्जिंगला लावला होता. माझंच लक्ष गेलं, त्यामुळे मी पटकन तुमचा फोन घेतला. तुम्ही काळजी करू नका. उशीर झाला तर मी सोडीन तिला. हा अहो पण अजून किती उशीर लागणार आहे? अजून 1-1.5-2 तास तरी लागतील. तुम्ही काळजी करू नका, मी सोडीन तिला. आत्ता जीव भांड्यात पडला माझा. अगं सरांनी थांबवलंय तिला. त्यांचं काहीतरी काम आहे. हा सरांशी? हा कुठे? कॉलेजलाच आहे ती. हा हा हा. हो कॉलेजला गेली नाही का ती? मी उगीच ना तिची काळजी करत राहिलो. चा. अहो थांबा. अहो नेमकं काय बोलली गौरी सांगा तरी मला. गौरी कॉलेजमध्ये? ती तर जॅकी सोबत कॉफी प्यायला गेली होती. मग तिकडे कशी पोचली? तू लिंबू पाणी घेऊन ये जा. अरे लिंबू पाणी आण. अभिचा फोन. हा बोल अभि. हा हे बघ. अरे हा तर गौरीचा आवाज आहे. काय झालंय तिला? कुठे आहात तुम्ही? अरे सांगशील का मला काहीतरी? कॉलेजचं कॅन्टीन.
आता कुठलेही प्रश्न न विचारता तातडीने इकडे निघून ये. अरे पण माझा अरे ते हे घे. सर तुम्ही असे का आहात हा? असं कोण वागतं? कधी कधी असे एकदम हिरो सारखे वागता आणि कधी कधी एकदम असे खडूस विलन सारखे वागता. असं का करता तुम्ही हा? सांगा मला. तुम्ही माझी चप्पल चोरली म्हणून मी तुमच्या गाडीचं सीट पाडलं होतं. पण ते नीट पण केलं की नाही? केलं की नाही? मग पाणी. नाही. मग तुम्ही मला कामावरनं काढून टाकलं. मग परत बोलवलं. मग परत अपमान केला. मग परत नॉर्मल केलं. आणि मग आता मला ते काय लायब्ररी हा तिथनं पण वाचवलं. आणि आता परत चिडले. असं कोण करतं? सांगा मला कोण करतं असं? पाणी. मला नकोय पाणी. तुम्ही त्या जॅकीच्या एक सन करून कानाखाली मारली. मग मला डॉक्टरकडे घेऊन गेले. मग इकडे घेऊन आले. तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का करताय सर? सांगा ना का करताय? तुम्ही ना मनातनं खूप चांगले आहात खूप. पण कधी कधी ते असं बकरा असतो ना, तो ठोकर मारणारा बकरा त्याच्यासारखे वागता. येतात आणि ठोकर देतात. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. द्या. तर हवंय. नाही मला उत्तर हवंय. तुम्ही प्रश्न विचारताना वर्गात, आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे कॅन्टीन मध्ये. बोला बोला. पाणी घ्या. मला नाही पाहिजे. मला उत्तर हवंय. बोला. सांगा मला. द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर हवंय? हो देतो. मला उत्तर हवंय. तुम्ही असे का वागता मला सांगा. सांगा. आता कसं वाटतंय? कळलं? कसं वाटतं कळलं? मी पण काय कमी नाहीये. बुरा ना मानो, होली है. होली है. अरे बापरे. म्हणजे मारणारा ना कोणतरी बिल्डरच असेल. हा हो ना, जाम शेकावलाय. मी काय म्हणतो, आपण टायगर भाईला सांगूया का? जॅकी, जॅकी, अरे गौरी कुठे? हा, तुम्ही कॉफी शॉपला गेलेलात ना? हो बाजूला. मग ती कॉलेजला कशी पोहोचल? अरे काय रे तुझी अवस्था? हा, एवढं कोणी मारलं? गौरीने? ते इतकं? अरे कॉफी प्यायला गेलेलास की मार खायला? हा, जरा तिकडे बघ. अरे 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 किती सुचले रे तुझं तोंड. हा, दात तरी शिल्लक आहेत का? तेही पडले. बघ आकर जरा. खालचे दात बघू. अरे गौरी, तुझे दात अरे गौरी कुठे?
ते हिच्या कॉलेजमध्येच जात होता. गौरीला एवढ्या हलक्यात घेणार नाही आम्ही.